पूर्ण आहे नाही खांडगे म्हणतात आणि हे पाहू शकता ते लोकेशन आहे तिथं म्हणजे एकदमली सेफली केल्यात गायांना. हे पाहू शकता ते असं जाळ करायला लागणार आहे म्हणजे जेणेकरून की आपल्याला जाळाचा धूर करायचा हे थोड्याच वेळात दूर होईल. भरपूर असं काळ पडायला लागले पाहू शकता. नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण आत्ता चाललेलो आहे मावळ काढायला आणि मावळ काढायला फक्त आम्ही दोघंच चाललेलो आहे. पाहू शकता सगळी सामग्री घेतलेली आहे. डबा बिबा 2 डबा लागणारच आहेत आणि इथं पूर्ण आहे नाही खांडगे म्हणतात, गावठी भाषेत खांडगे म्हणतात म्हणजे ती शेणापासून वाळलेल्या असतात. आणि ही बघा हे आहे पेट्रोल आणि हा आहे दादू. सो चला जाऊया आणि आपण मावळ काढूया कारण की आत्ता 4 ते 4 वाजलेलं असतं. मावळ असेलच पण मध कमी असतं असं म्हणतात. पण बघूयात की आपण आता मध किती गावतंय. आपण जाणार आहे आता ही बुलेट घेऊन. सो चला जाऊया आणि ते पूर्ण एक्सप्लोअर करतो कसं काढते आणि कशी प्रोसेस करतात ते सगळं सांगतो. चला तर ना आपण आत्ता वावरात आलेलो आहे आणि हे पाहू शकता ते लोकेशन आहे तिथं एक असं भरपूर असं मोठं मावळ आहे. सो तुम्हाला ना दिसून जाईन. आता आम्ही ना तयारी वगैरे करतो सगळी म्हणजे एकदम ओकेमध्ये मावळ निघलं पाहिजे. ते तिथं गोमाता आहेत. सो पाहू शकता त्यांना पण काही इजा झाली नाही पाहिजे म्हणजे की मावळ त्यांना चावलं नाही पाहिजे असं आपण त्यांना तिकडं पाठवणार आहे. जरा चला आधी ना गोमातांना तिकडं पाठवूया. तर ह्या गाया ना आधी तिथं होत्या, आता पाहू शकता आपण इथं म्हणजे एकदमली सेफली केल्यात गायांना. आणि आता चला आपलं टार्गेटवर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपलं मावळ भयंकर मावळ मोठं तर असलंय ना भयंकर. हा तुम्हाला दाखवतो रेकॉर्डिंग डायरेक्ट चालू ठेवतो. चला आधी मावळ दाखवतो तुम्हाला. हे पाहू शकता ते मावळ. आता झूम नाही करून दाखवणार पण हे ते मावळ आहे. चला काढण्याच्या प्रोसेसला लागूया. तर सर्वात आधी ना आपल्याला हे असं जाळ करायला लागणार आहे म्हणजे जेणेकरून की आपल्याला जाळाचा धूर करायचा आहे. आता हे थोड्याच वेळात दूर होईल. भरपूर असं काळ पडायला लागले पाहू शकता. आणि ही जर तुम्ही घेत असाल ना तर मावळ काढायचं म्हणलं ना तर हे ओलं नाही पाहिजे, आपल्याला वाळलेलंच पाहिजे, प्रॉपर सुकलेलं पाहिजे. म्हणजे बघू शकता आम्ही आता दिवसभर ना शेकाय बसलो इथं. बघा टोपी बिपी घालून आलो म्हणजे किती थंडी वाजत असं ना. आता इथं समोर शेकोटी गेले पेटवायला ते पण मावळासाठी. आता चला जाऊया आणि मावळाचा एन्जॉय आनंद घेऊया. बघू कसं निघतंय काय. कॅमेरा तर इथं चालू ठेवणारच आपण, कसं निघतंय ते तुम्हाला कळूनच जाईल.
हॅलो. त्यांनी मत केलं बरं का. लय इकडे बसून का डबा कुठे तिथे तर पब्लिक मावळ काढलेले. तर पब्लिक ही बघा मावळ आम्ही दोघं काढले. असलं मावळ ना आम्हाला पडलं ना लय खतरनाक पडलं आम्ही तेव्हा ना ही कुठं मावळ भेटले आम्हाला ओरिजिनल मध्ये भाई ओरिजिनल. आणि त्या दिवशी आपण यवतवरून आणलं ना भाई अख्खं पूर्ण डुप्लिकेट होतं कारण की त्यात होतं पूर्णपणे गुळ होता. घरी आल्या बघता 2 दिवसात ना गुळ तयार झाला त्याचं म्हणजे पूर्ण पाक गोळासारखा झाला. आता आपण ओरिजिनल खातोय ओरिजिनल दाखवायला लागते असं काहीच असं दाखवायला लागतं. सरळ धर कॅमेरामॅन असं दाखवायला लागतं मध कसं आहे मध हे बघा गळतंय. एक नंबर. सुट्टीच नाही खा ना. काहीच बघा कसं मवाळ 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 मवाळ. आता सीझन मवाळाचं आहे बरं का. हळूहळू असं उन्हाळा चालू होणार मस्तपैकी आता मवाळ बिवळ काढणार आणि खाणार. ह्याला ना मध ना बाई अर्धी पोळी ना इथून डायरेक्ट तिथंच पडली. माशा तर एवढ्या भयंकर माग लागलेल्या ना तुम्ही पाहिलंच असं मी कसला पळत आलोय जोरात पूर्णपणे ना माशा माग लागल्या. पण माशांना आपण एकाही माशीला आपण इजा होऊन दिली नाही म्हणजे की माशी मेली तसलं काहीच होऊन नाही दिलं. फक्त नॅचरली धूर केलता आणि माशाला एका पण माशीला मारण्याचा काही प्रयत्न नाही झाला बरं का. इथं पूर्ण जाळा बेळात तर काय एका पण माशीला येऊन दिलं. पूर्ण धुराने वर गेला साईडला गेल्या जखमी तर एक पण माशी नाही आहे. सो चला आता राहिलेलं खतम करतो डबा बिबा सगळं तिथंच राहिले. मासे आता येऊन देतात का नाही काय माहिती. तर ना तिथं मावळ ना थोडं परत बसलेलं आहे जे की आहे ना तिथं राहिलेला पोळा असतो का तो त्यांनी प्यायला चालू केलेला आहे म्हणजे अर्ध मावळ अजून तिथंच आहे. पोळे खाली पडले बरं का. पोळे नाही माशा वाचल्या पोळे आणायचे का. मावळ तर काढून झालेले पाहिलं असेल तर आपण ना आता जाऊया डायरेक्ट घरी. कोयता डाबा बिबा घेऊन बघा पेट्रोल बिट्रोल आणलेलं सगळं ओके काम झालेलं आहे. पण जे अर्ध मावळ राहिलं का तुम्ही माशांनी पिऊन घेतात बरं का. लय राहिलेलं मध भरपूर असं मध गावलं असतं पण आम्ही ना 2 फांत्यांना अर्ध मावळ होतं. याच्यातली एक फांती ओढली तर अर्धच गावलं तर ते टाकलं खाऊन. पण एक राहिलं वरती आणि एक पोळीला पण होतं थोडं जरा मध जास्तच होतं ते पण राहिलं तिथंच. माशा भरपूर वाचलेले आहेत. आता म्हणलं आता चला लय पण नको ना थांबायला कसं आहे परत ते माशांना माग आल त्या पळत पळत कसं बसं ना आपण आपल्या वावरा साईडला पळत गेलो. सो गाईज आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे. भेटा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो चला.